श्रीराम नमस्कार. आज 23 जुलै 2021 गुरुपौर्णिमा. काही पंचांगांच्या अनुसार गुरुपौर्णिमा आज आहे, काही जणांच्या मते उद्या आहे. आपण आज धरून हे काही जे विचार मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तो आपण समजून घ्यावा. आपल्या ग्रुपवर एक प्रश्न दिला होता की अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा तो गुरु, असं या विषयावरती आपण लिहावं. आपण नेहमी पाहतो की गुरु आणि गुरुपौर्णिमा हा शब्द आला की एक प्रकारची मनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट प्रकारची भावना असते. त्याच्यात काही जणांना अमुक गुरुपर्यंत जाऊन सुद्धा मानसिक समाधान लाभलेलं नसतं. काही जणांना गुरूंकडनं खूपच अपेक्षा असतात. काही जणांना असं वाटतं की मी सांगेन तसं गुरु करतात. काही जणांना अशाने अहंभाव निर्माण होतो की अमुक पादुका पूजन करायचा मान मला मिळाला म्हणजे मी गुरूंच्या जवळ आहे, म्हणून हा एक विचार मनामध्ये निर्माण होतो. आणि हल्ली आपण पाहिलेलं आहे, म्हणजे माझी आणि जेव्हा डॉक्टरांची 1996 साली परत जेव्हा भेट झाली तर तेव्हा हे गुरुचं पीक तेवढं वाढलेलं नव्हतं. हे मी पीक अशासाठी म्हणतोय की हा व्यवसाय करून टाकलेला आहे आणि मुळात ज्यांचे आदर्श, ज्यांचे विचार आपण घ्यायला हवेत ते मनुष्य घेत नाही आणि ते तिथपर्यंत पोचवले जात नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. एखाद्या व्यक्ती एखाद्या गुरुतुल्य व्यक्तींकडनं ज्ञान प्रदान करतो आणि नंतर मग स्वतःचे आश्रम मठ टाकून बसणं हे योग्य नाही. त्याच्यातनं मग काही वेळा व्यावसायिकरण होतं. म्हणजे अध्यात्मामध्ये, म्हणजे अध्यात्म शब्दाचा अर्थ, कारण आत्ता मी गेले 10 दिवस ज्या काही 1-2 ग्रुपना मी जोडला गेलेलो आहे आणि खरंच इतकी विद्वत्ता, इतकी विद्वान लोक आपल्या इथं आहेत, पण एका चौकटीमध्ये, एका गोलामध्ये सगळ्यांनी अडकून घेतलेलं आहे. म्हणून याचं कारण काय आहे की अपेक्षा. एका क्षणामध्ये, एका दिवसामध्ये सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. आणि जर साध्य करायच्या झाल्या आणि ज्याला एखाद्याला जर साध्य झाल्या तर ती व्यक्ती पण तशीच हवी आणि तो परिस्पर्श करणारा सुद्धा तसाच हवा. पण दुर्दैवाने ह्या गोष्टी होत नाहीत. वर्षातनं एक दिवस गुरुपौर्णिमाचं यायचा आणि त्याचं ते इतकं अवडंबर माजवलेलं आहे की एकच दिवस, गुरु काय एकच दिवस आहे का? गुरुपूजन एकच दिवस करायचं आहे का? 365 दिवसामधले 364 दिवस गुरुकडे डुंकून बघायचं नाही, त्यांच्याकडे आचार विचार नाही, पण 365व्या दिवशी ज्यावेळी गुरुपौर्णिमा येते त्यावेळी मात्र सर्व उफाळून येतं. हे आत्ता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सांगायचं कारण म्हणजे असं आहे की आपण मूळ उद्देश कधी समजूनच घेतला नाही. आणि ह्या स्थितीमध्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि गुरुवरती विश्वास हा त्याच्या पुढचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो की गुरु अमुक, श्री स्वामी समर्थ माझे गुरु आहेत, श्री गजानन महाराज माझे गुरु आहेत, शंकर महाराज माझे गुरु आहेत, चिले महाराज गुरु आहेत, अमुक हे गुरु आहेत, ते आहेत. पण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही गुरुतुल्यच असते.
हातामध्ये असलेली कात्री ह्याचा जर चुकीचा विनियोग केला तर आपलं बोट कापलं जाऊ शकतं, हे सुद्धा ज्ञान ती कात्री आपल्याला देत असते. म्हणजे गुरुतुल्यच झाली. मग ज्याच्या ज्याच्यातनं ज्ञान प्रदान होतं ती प्रत्येक गोष्ट गुरुतुल्यच आहे. हाडामासाचा देहच फक्त गुरु होऊ शकतो तर असं नाहीये. आपल्या बघा, म्हणजे याच्यात सांगायचं कारण असं की आपली वैचारिकता कशी हवी तर ज्ञानाच्या मार्गाने, ज्ञानाच्या दृष्टीने हवी ती. अमुक एक व्यक्ती आम्हाला ज्ञान प्रदान करते, अमुक एक व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करते, तर तेवढं संकुचित न राहता विचारांमध्ये आपला व्यास वाढवला पाहिजे. व्यास पौर्णिमा म्हणजे काय? फक्त व्यासमुनी होते म्हणून व्यास पौर्णिमा म्हणायचं तर तसं नाही आहे. तर व्यास म्हणजे काय? मनुष्याच्या जीवनाचा असलेला व्यास. एका वर्तुळामध्ये मनुष्याचं जीवन अडकलेलं आहे. आणि मग हे वर्तुळ आपल्याला प्रत्येकाला ओळखून घेणं खूप गरजेचं आहे. रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी या सहजतेने जर पार करायच्या असतील तर डॉक्टर नेहमी म्हणायचे की मनुष्याला जर ध्यान शिकायचं असेल तर त्यांनी एक तर शाळेत तरी शिकावं, जिथं शाळेचा वर्ग, जिथं विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये खूप दंगा करत असतील तर तिथं ध्यान शिकावं. तर मी त्यांना म्हटलं, अहो एवढ्या गडबडीच्या याच्यामध्ये ध्यान कसं काय शिकणार? तेव्हा ते म्हणायचे की शांत ठिकाणी जर बसलं तर मनावरती, विचारांवरती ताबा मनुष्याला मिळवणं काही अवघड नाही आहे. आणि तसंच शांत ठिकाणी बसलं तर मनुष्याच्या मनामध्ये विपरीत विचार येणं ह्याच्यासारखं, म्हणजे तो उच्च कोटीचे विपरीत विचार येणं, हा सुद्धा गुण एकांतवासात असतो. मग ही दोन परस्पर विरोधी टोकं जी आहेत, ह्या दोन टोकांच्या मधला भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं की ग्राउंडवरती जी मुलं खेळत असतात तिथं आपलं मन शांत व्हायला पाहिजे. का शांत व्हायला पाहिजे? की आजूबाजूला असलेली एवढी बडबड, एवढा गडबड गोंधळ, याच्यात सुद्धा आपली वैचारिकता, आपली एकाग्रता ही एकरूप हवी. अर्जुनाने भगवद्गीता जेव्हा ऐकली तेव्हा ती कुठल्या खोलीत किंवा एखाद्या प्रसादालयात ऐकलेली नाही आहे, रणांगणावर ऐकलेली आहे. माणसं शांत राहतील, जनावरं शांत राहतील का? घोडे होते, उंट होते, हत्ती होते. म्हणजे पिन ड्रॉप सायलन्स होता का? तर नव्हता. मग तरी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकला. म्हणजेच काय? तर एकाग्रता साध्य केली होती. आणि ही एकाग्रता साध्य करताना सहजता ही किती महत्त्वाची असते हे माणसाला कळणं गरजेचं असतं आहे. म्हणून त्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. दुसरं मला उदाहरण डॉक्टरांनी सांगितलं होतं की खवळलेल्या समुद्रात किंवा खवळलेल्या नदीमध्ये एखादा नावाडी जेव्हा नाव एका तीरावरनं दुसऱ्या तीरावरती काही प्रवाशांना घेऊन नेत असतो तर त्या होडीतले प्रवासी तो लाटा बघून, ते उफाळलेला रौद्र रूप बघून घाबरतात. आणि याच वेळी तो नावाडी शांतपणे ती होडी वलवत असतो आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथं जर तो जो नावाडी पण जर डगमगला, तोही घाबरला, तर नियंत्रण कोण मिळवणार? मग इतर जणांना ही गोष्ट कळत नाही. आणि मग दुर्घटना घडायचं कारण काय होतं? की मनुष्य इकडं तिकडं जातो आणि मग त्याच्यामुळं ती बोट कलंडते. त्या नावाड्यामुळं कलंडत नाही किंवा त्या लाटांमुळं कलंडत नाही. पण नावाडी जर अस्वस्थ झाला तर न होणारी गोष्ट घडू शकते. म्हणून त्याला शांत व्हायला लागतं. तर डॉक्टर आम्हाला नेहमी म्हणायचं की त्या नावाड्याचं निरीक्षण करावं. कुठेही जा, बोटीतनं जेव्हा जाताना जो नावाडी असतो त्याच्या चेहऱ्यावरचं निरीक्षण करणं म्हणजे परमेश्वराचं ध्यान करण्यासारखं आहे.
त्याच्यातली शांतता, की आपण ज्या फळीवरती, होडीला मी फळी म्हणतोय कारण लाकडाचा तुकडाच असतो तो, की पलीकडं नेणार आहे, त्यात दुसऱ्या तीरावर नेणार आहे, तर तिकडं नेणारा व्यक्ती किती शांत असावा हे कळलं पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट आता अध्यात्म अधिक अधिक आत्म, मग आत्म्याला अधिक प्रमाणाने जाणून घ्यायचं आहे. मग कसं घ्यायचं आहे जाणून? तर विचारांनी घ्यायचं आहे, ज्ञानाने घ्यायचं आहे. मागं ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण सांगितलं होतं की पारिजातकाची फुलं जेव्हा झाडावरनं पडायची आणि ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथानं विचारलं की अरे ही बघ दादा, ही फुलं बघ झाडावरनं पडतायत, तर ती देवाला व्हायची का पडलेली फुलं? तर निवृत्तीनाथाने खूप सुरेख उत्तर दिलं होतं की फुलं पडत नाही आहेत, त्या भगवंताचे चरण बघून ती झाडावरनं झेपावतायत. म्हणजे बघा, कृती एकच आहे, पण त्याच्यामधलं विचार किती सुंदर आहेत. मग ह्या विचारांनी मनुष्याला जाणं गरजेचं आहे आणि सध्याच्या जीवनामध्ये हे तर खूपच गरजेचं आहे. याचं कारण असं, अस्वस्थता आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये माजलेली आहे. आणि कायम सांगत असतो, एक दोन जणांनी त्याच्यामध्ये मला सांगितलं पण होतं की तुम्ही हे प्रत्येक वेळी दांभिक गुरु त्याच्यामध्ये इतर जणांची अवहेलना करता, असं एका ताईंनी मला SMS केला होता. म्हणून मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही त्यांच्याकडनं आजपर्यंत घेतलं काय? कारण काय घेतो, सर्वजण पडतात म्हणून आपण पडू नये. एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या दगडाला शेंदूर फासला, तर एकाने नमस्कार केला की तिथनं जाणारा दुसरा थांबतो. मग अशा 2 गाड्या थांबल्या की एखाद्याला कारने जाणाऱ्याला वाटतं की अरे हे काहीतरी जागृत स्थान आहे, म्हणून तो कार बाजूला घेतो आणि तिथे जाऊन नमस्कार करतो. ही वैचारिकता आपली होता कामा नये. भगवंताची, परमात्म्याची जी अवस्था आहे, जी स्थिती आहे, भगवंताची सांगतोय बरं का, ती ओळखाणं म्हणजे हे ध्यान आहे, हा स्वाध्याय आहे, हा आपल्याला करायचा आहे. मग ह्या मार्गावरनं जाताना आपल्याला ज्या शिक्षकाची, ज्या मार्गदर्शकाची आपल्याला गरज लागते, ती व्यक्ती गुरुतुल्य असते. तुलना करायचा, गुरु तुल्य असते असं मी शब्द वापरतो, ती गुरु नसते. कारण कधीही लक्षात घ्या, गुरु हा आपण करून होतच नाही, तो स्वतःहून होतो आणि करायची गरज नाही. आम्हाला डॉक्टरांनी हे गुरु शिष्य नातं हे कधी ठेवलेलंच नाही, कारण त्यांनी स्वतःला कधी गुरु समजलं नाही आणि त्यांनी कोणाला शिष्य केलं नाही. ते स्वतःला नेहमी शिक्षकच म्हणायचे आणि सर्वांना विद्यार्थीच म्हणायचे. आणि विचार किती सुंदर होता की जर त्यांनी गुरुतत्व, मी स्वतः गुरु आहे, स्वतःचं एखादं नाव बदलून अमुक सागर, अमुक हे, अमुक स्वामी असं जर धारण केलं असतं, तर त्यांचं ज्ञान एका जागेमध्ये स्थिर राहिलं असतं. आणि मग ती स्थिरता, मनुष्य त्या भूमिकेमध्ये अडकून राहतो आणि त्या भूमिकेत जर अडकून राहिला तर त्याला इतर गोष्टींमध्ये वाहत जायला वेळ लागत नाही. कारण आकर्षण ही गोष्टच अशी आहे की मनुष्य त्या भूमिकेमध्ये अडकला तर त्याला इतर गोष्टी जवळ यायला वेळ लागत नाही. आणि हा जर त्याच्यामध्ये, त्या मोहामध्ये पडला तर त्याचा पाश गळ्याभोवती गुंडाळला जायला वेळ लागत नाही. म्हणून डॉक्टरांनी कधीही स्वतः गुरुपौर्णिमा साजरी करताना ज्ञानाचं वाटप केलं. व्यास पौर्णिमा साजरी केली, गुरुपौर्णिमा साजरी केली नाही. व्यास पौर्णिमा, गुरूंचे गुरुदेव व्यासांचं काय लिहिलं आहे, काय ज्ञान आहे, याचं पूजन तुम्ही करा असं डॉक्टर नेहमी म्हणायचे. त्यांचे विचार काय आहेत, त्या विचारांवरचा एक धागा जरी तुम्ही घेतलात तरी तुम्ही जीवन तुमचं सार्थक झाल्यासारखं आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. अख्खी ज्ञानेश्वरी वाचायला जमत नाही, हरकत नाही, पण एक ओवी तरी अनुभव. मग ही अनुभवलेली ओवी
आपल्याला आयुष्य कसं जगायचं ते शिकवते. कुठलीही घ्या, ज्ञानेश्वरीमधली अमुक ओवीच आपल्याला मार्गदर्शन करते तर असं नाही, तर कुठलीही ओवी घ्या, निवडण्याचा अधिकार, चॉईस इज युअर्स. आणि डॉक्टरांचं मी मागं एखाद्याच वेळ बोलताना सांगितलं असताना मला माहीत नाही, पण मी एकदा सांगतो. जेव्हा माझी ओळख झाली आणि कळलं की आता मला जे काही मार्गस्थ करणार आहे ती व्यक्ती हीच, असं माझं त्यांच्या बाबतीत झालं. आणि मग मी एक दिवशी नेमकी गुरुपौर्णिमा आली आणि सर्वांसारखाच मी पण की हे हार तुरे पेढे नारळ हे सर्व शाली पाद्यपूजा या गोष्टी करत असतील अशा विचारांनी मी नारळ, एक विठ्ठलदास नारायणदासमधली उदबत्ती आणि पेढे असं सगळं घेऊन त्यांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्यावर मला कळलं की डॉक्टर काही घरी नाही आहेत, ते सिंहगडला गेलेले आहेत. बरं, नुकतीच ओळख झालेली, नुकताच पहिला दरवाजा उघडलेला माझ्यासाठी, ते सुद्धा मी खोटं बोलून उघडलेला दरवाजा. म्हणजे हे माझ्यावरचे जन्मभराचे आयुष्यभराचे त्यांनी केलेले मोठे उपकारच आहेत की ते मी कधीही शेवटच्या श्वासापर्यंत फेडू शकणार नाही. कारण तो दरवाजा जर त्यांनी उघडला नसता तर आज तुमच्यासमोर मी बोलत नसतो. कारण कसं असतं की जी गोष्ट, कुठली गोष्ट एका झटक्यात होत नाही, त्याच्यासाठी वेळ जायला लागतो. पण जशी जशी बुद्धी असते, माणसाचे विचार असतात, ते विचार मी घेऊनच त्यांच्याकडे गेलेलो होतो की माझी वैचारिकता तेव्हा काय होती, आणि ह्या विचारांनी मी तेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो. आणि मग घरी गेलो आणि डॉक्टरांचे बंधू काका, आम्ही त्यांना अरुण काका म्हणायचो, स्वाध्यायाची दुसरी पावली. म्हणजे जसे डॉक्टरांचं स्थान तसंच त्यांचं स्थान. एक एक सर्व भाऊ प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विद्येमध्ये निपुण. आणि मला काही माहीत नव्हतं. मी आपल्या दरवाजावरची बेल वाजवली आणि ते काका आले, दरवाजातच आले, माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटले, बोला. म्हटलं नमस्कार. ठीक आहे म्हणाले. म्हटलं डॉक्टर आहेत का? कारण मी डॉक्टरांना डॉक्टरच म्हणतो पहिल्यापासून. तसे मला म्हणाले, कोण डॉक्टर? इथं कोणी डॉक्टर राहत नाहीत. तर म्हटलं वैद्य आहेत का? नाही म्हणले, इथं भट राहतात, वैद्य राहत नाहीत. मग म्हटलं वैद्य अशोक श्रीपाद भट आहेत का? हां, त्यांच्याकडे आलात, ते नाही आहेत. तर म्हटलं बरं, मग मी असं करू का की हे त्यांच्यासाठी आणलेलं आहे काय? म्हणले. म्हटलं नारळ, पेढे आणि उदबत्ती ही डॉक्टरांसाठी आणलेली आहे, तर तुमच्याकडे देतो, तर तुम्ही त्यांना आल्यावरती संध्याकाळी घरी द्याल का? तसे मला काका म्हणाले, मी का द्यायची? हे घेणारा मी कोण? आणि अशोक कधीपासून घ्यायला लागला? म्हणजे डॉक्टरांचं नाव अशोक होतं. असं त्यांनी सहज प्रश्न केला. मी प्रश्न काय घडला हे मी आपल्या समोर सांगतोय, कोणाचं उणं धुणं काढत नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मी तुम्हाला नमस्कार करतो. मग म्हणाले, मला नमस्कार करायचं कारण काय? मी कोण? तुम्ही कोण? म्हटलं नाही, तुम्ही त्यांचे भाऊ. म्हटले मग आमच्या घरामध्ये काम करणारी बाई पण आहे, त्यांनाही नमस्कार करता. घरामध्ये 4 माणसं आहेत, सगळ्यांना नमस्कार करता. थोडंसं कसं होतं की माणसाला माहीतच नसतं गोष्टी, कसं वागावं, कसं बोलावं, आणि नुकतीच सुरुवातच होती, त्याच्यामुळं काय आपण बोलणार. मग मी काही निरुत्तर होतो.
त्यांना म्हटलं, मी काका तुम्हाला फक्त नमस्कार करतो आणि येतो. मला म्हटलं यायचं की नाही जायचं हे तुम्ही बघा, मी काही बोलवलेलं नव्हतं. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि माघारी फिरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात गेलो आणि मला असं कळलं की डॉक्टर काही हे असे गुरुपौर्णिमा वगैरे साजरे करत नाहीत, तुम्हाला नाही भेटले तेच बरं झालं. म्हटलं बरं. पण मी जी उदबत्ती घेतली होती तो त्यांचा पुतण्या त्यांच्या दुकानात लावायचा. म्हटलं उदबत्ती तरी आपण त्यांच्यासाठी घेऊन जावी, म्हणून मी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेलो आणि डॉक्टर म्हणाले काल येऊन गेलात असं कळालं. म्हटलं हो काल येऊन गेलो. म्हटलं तर म्हणे कशासाठी. म्हटलं काल गुरुपौर्णिमा होती तर त्याच्यामुळं नमस्कार करायला आलो होतो. पण नमस्कार करायला एवढ्या लांब याची गरज काय. मला ज्या गोष्टी तुम्ही घेऊन आला होतात त्या मी घेतो असं कोणी सांगितलं. म्हटलं नाही असं कोणी सांगितलं नाही. मग म्हणजे मनानेच करायचं. समोरच्याचे विचार, समोरच्याच्या गोष्टी, समोरच्याचं वागणं हे आपण आपल्या दृष्टीने आणि आपल्या परीनेच ठरवायचं. तर म्हटलं नाही. आणि तेव्हा माझ्या हातामध्ये तो उदबत्तीचा पुडा होता आणि मी त्यांना म्हटलं हा उदबत्तीचा पुडा मी तुमच्यासाठी आणला आहे, लावू काय. असं म्हणता म्हणता तो उदबत्तीचा पुडा चिकटपट्टीने चिटकवलेला असतो तो मी काढत होतो. मला म्हटले नको. म्हणे काय आहे. म्हटलं उदबत्ती. मग मला म्हटलं एक प्रश्नाचं उत्तर द्या. जीवनामध्ये जिचं जीवन जळून खाक होतं आणि त्याचा सुगंध तुम्ही घेणार का. नीट शब्द लक्षात घ्या बरं का. अज्ञानाकडं ज्ञानाकडं जायचा हा आपला विषय आहे. कसं ज्ञान उदित व्हायला सुरुवात झाली होती. मी डॉक्टरांना उदबत्ती द्यायला गेलो आणि मला ते म्हणाले की जी स्वतः जळते, जळून राख होते आणि तिचा सुगंध तुम्ही घेता, हे योग्य का अयोग्य हे तुम्ही ठरवा. माझ्या समोर उत्तर तर एक तर नव्हतंच आणि दुसरी गोष्ट अशी होती की तेवढं अजूनपर्यंत सहवास लाभलेला नव्हता की याच्यावरती आपण कुठल्या तरी पद्धतीने स्पष्टीकरण देऊ शकू. पण ज्ञानाचा म्हणजे सद्गुरू आणि गुरु कसे हवेत, त्यांची वैचारिकता कशी हवी हे कळणं गरजेचं असतं. मी प्रत्येक कृतीतनं डॉक्टरांनी मला कधी असं सांगितलं नाही की तुम्ही अमुक याच्यामध्ये या आणि तुम्ही त्यावेळी सगळं स्वाध्याय करणार आहे आणि तेव्हा नाही. कारण डॉक्टरांचा प्रत्येक शब्द हेच अध्ययन होतं, प्रत्येक कृती हेच अध्ययन होतं. फक्त त्याच्याबरोबर त्यांच्या सोबत राहून ते समजून घेणं खूप गरजेचं होतं. म्हणून मी कायम सांगत असतो की आपण ज्ञान काय आहे आणि अज्ञानाकडनं ज्ञानाकडं जाणं म्हणजे काय. मनुष्य एखादा अज्ञानी आहे म्हणजे कुठेतरी ज्ञान लपलेलं आहे आणि तो लपलेलं ज्ञान जसा एखाद्या दगडामध्ये मूर्ती लपलेली असते आणि तो शिल्पकार त्याच्यावरती कित्येक घाव घालतो तेव्हा ती मूर्ती बनते. सहजासहजी मूर्ती बनते का की एक घाव नुसतं न घाव घालता मूर्ती बनते का, तर नाही बनत. म्हणजे भगवंताचं स्वरूप निर्माण व्हायला त्या दगडाला जर भगवंताचं स्वरूप द्यायचं असेल, त्या दगडाला असं वाटत असेल की मी भगवंत व्हावं, माझं स्वरूप भगवंताप्रती व्हावं, मी भगवंत व्हावं, तर तुम्हाला तेवढे घाव सहन करायला लागतील. मनुष्याने गुरुतत्वावर जाऊन त्या गादीवर जाऊन का बसू नये. तर घाव सोसायची पण तयारी हवी. नुसती सहजासहजी गोष्ट मिळत नाही.
आणि सहजासहजी मिळते ती अंतिम उद्दिष्टापर्यंत नेत नाही. आपण समाजाला काय देतो आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी समाजाला काय दिलं हे ज्यांना कळलं ते कधी त्याचं भाष्य करत नाहीत. आज त्यांचे जेवढे शिष्य आहेत ते तेवढे त्यांनी इतके, म्हणजे जर असं आपण म्हटलं की सगळ्यांना एकत्र जमा केलं तर मी तर समजतो मी कुठंच नाही आहे. इतके हुशार, इतके प्रत्येक जण एकेका विषयांवरती विद्वत्ता गाजवलेले आहेत. पण कोणी बोलत नाही, कोणी काही करत नाही, माहीत नाही काही. डॉक्टरांनी सांगितलं आहे त्या आदेशानुसार काम करायचं एवढं फक्त मला माहिती आहे, ते मी करत असतो. पण ह्या गोष्टींमध्ये जीवनामध्ये अडकायचं नाही हे सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे. दृष्टिकोन कसा हवा, प्रत्येक गोष्टीकडे पाहताना दृष्टिकोन कसा हवा हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. जेव्हा उद्बत्तीचं झालं, म्हणून जसं असतं ना की माणसाला कायम आशा असते, जेव्हा माणूस पूर्ण अज्ञानी असतो तेव्हा त्याच्या हातातनं गोष्टी घडत असतात. मग मी नंतर जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा मुशखिनाचं अत्तर घेऊन गेलो. म्हटलं आता हे अत्तर घेतील. काय असतं, आपल्याला माहीत नसतं ना तर आपण काही ना काहीतरी कारण काढून त्या गुरुच्या जवळ जायला बघतो की त्यांनी मला जवळ ठेवावं. तसं माझा डॉक्टरांच्या बाबतीत चाललेला प्रयत्न होता. आणि म्हणून मी त्यांना मुशखिनाचं अत्तर घेऊन गेलो. एकदा उद्बत्तीचं प्रकरण झालं, त्यांनी सगळं समजवलं, तरी म्हणतात ना की माणसाला अक्कल येत नाही तशी ती मला आली नाही. माझं डोक्यामध्ये ध्यान याच्यामध्ये एकच की आपण ह्यांच्याजवळ कायम कसं राहू. बघा कसं असतं, माणसाला भीती कशी असते, जिथं माणूस चुकत असतो ना तिथंच त्याला मनामध्ये रुखरुख असते की इथं आपल्याला जवळ करणार नाहीत, हे त्याला माहिती असतं. आणि म्हणून तो दुसरे मार्ग शोधत असतो. आणि तसाच मार्ग मी शोधला होता की डॉक्टरांना आपण मुशखिनाचं अत्तर नेऊन द्यावं. आणि मग मी ते अत्तर त्यांना घेऊन गेलो परत दवाखान्यात, कारण माझी भेट तिथंच व्हायची. त्यांच्याकडे गेलो आणि ते ठेवलं. म्हणलं हे तुमच्यासाठी आणलं. फक्त थोडेसे मिश्किलप्रमाणे हसले आणि म्हणाले बरं, म्हणजे किती प्रयत्न करायला लागणार आहेत मला हे आता मला कळतं आहे. त्यांचं हे वाक्य मला तेव्हा कळलं नाही. आणि त्यांनी खूप सुंदर सांगितलं की जेव्हा चंदनाचा खोड त्या साहणेवर आपण घासतो, उगाळतो, दोन्ही शब्द वापरलं. उगाळताना ते घासलं जातं आणि ते जेव्हा घासलं जातं, उगाळणं शब्द काय होतं की ती मला जे सांगायचं आहे ती तीव्रता येत नाही, जे घासण्यात येते. म्हणून जसं ते घासलं जातं त्यात खोड, आणि तेव्हा जसं जसं त्या साहणेवर घासता घासता त्यातनं सुगंध यायला लागतो. असं जीवन मनुष्याचं जगायला हवं असं त्या क्षणी मला डॉक्टरांनी सांगितलं की बाह्य सौंदर्य, बाह्य सुगंध हा मनुष्याला नाश करणारा नेतो, नाशाकडे नेतो. कारण मनुष्याच्या मनामध्ये, विचारांमध्ये जर वाईट विचार असतील तर त्याला सुगंधाची गरज असते. बाह्य सुगंध मनुष्य जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा समजावं की कुठंतरी घोटाळा होतोय. कारण सुगंधित विचार हे आतून आले पाहिजे. मनुष्याच्या मध्ये जेव्हा सगळे रिपू गळून पडतील, विचार जेव्हा शुद्ध होतील, तेव्हा आत्म्यामध्ये असलेलं एक प्रकारचं सुगंध हा दरवळला जातो. आपण जसं म्हणतो की अमुक अमुक महाराज आले, अमुक अमुक स्वामी आले, आणि असं एक चंदनाचा वास आला आणि ह्याचा वास आला, आणि त्याच्यामध्ये बाहेरनं लावतात ती गोष्ट वेगळी, आणि आतून जनचा येतो ती गोष्ट वेगळी. हे कायम लक्षात ठेव. आपण हे ज्ञान आहे. डॉक्टरांनी शिकवलं काय, तर हे ज्ञान शिकवलं आम्हाला की सुगंध सुद्धा जे आहे तर अत्तर सुद्धा लावताय ना तुम्ही, तर तो याचा अर्थ असा झाला की तुम्हाला तुमच्या मनामध्ये वैचारिकतेचा सुगंध कमी आहे, म्हणून तुम्हाला बाह्य सुगंधाची गरज पडते. म्हणजे तुमचा विचार त्या बाह्य सुगंधामध्ये अडकून राहणार आणि तुम्ही तिथंच गुंग होणार, तिथंच गुंतणार. ह्याचं
पुरावा, याचं प्रूफ म्हणजे बऱ्याच माणसं बघा स्प्रे परफ्यूम वापरतात, त्यांचा ब्रँड हा एकच असतो, त्याच्याशिवाय दुसरा ते वापरत नाहीत. कारण ही माणसं त्या परफ्यूममध्ये, त्याच्या वासामध्ये स्वतःची वैचारिकता गुंग ठेवतात आणि मग ह्याच्यातनं अस्वस्थता निर्माण होते, शरीरामध्ये रोग निर्माण होतात, इथपर्यंत याची अधोगती होते. म्हणजे विचार करा. मग फक्त स्वतःच्या शरीरामधला, स्वतःच्या मनामधला, स्वतःच्या नाकामधला निर्माण होणारा, घेणारा आणि सोडणारा श्वास जर आपल्याला सुगंधित यावा असं वाटत असेल तर मनातले विचारसुद्धा सुगंधितच हवे. एखाद्याच्या बाबतीत जर तळतळलो, रागराग केलं, तर जो आपला आपोआप नैसर्गिकरित्या श्वास हा जोरात होतो, तेव्हा जो बाहेर पडणारा जर नाकाच्या पुढं तुम्ही हात धरलात तर त्याच्यामधनं उष्णता बाहेर पडत असते, म्हणजेच विष बाहेर पडत असतं. समजून काय घ्यायचं आहे तर हे समजून घ्यायचं आहे. कुठल्या गोष्टीतने आम्हाला डॉक्टरांनी हे सांगितलं नाही. जो गुरुसेवा करतो, दत्तात्रयांनी किती गुरु केले, मग दत्तात्रयांनी किती गुरु केले, आपण म्हणतो की गुरु एकच असावं. दत्तात्रयांनी गुरु का केले हे मनुष्याने समजून घेतलं पाहिजे, की त्या त्या क्षेत्रातली विद्या, त्या त्या क्षेत्रामधलं ज्ञान हे सर्वसामान्य जगतापर्यंत पोचावं, हा त्याच्यासाठीचा केलेला खटाटोप होता, हा एक मार्ग होता. केले दत्तात्रयांनी, पण ज्ञान सर्वसामान्य माणसाला झालं. म्हणून आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की गुरु काय आहे, पौर्णिमा काय, ते पूर्णत्व आहे. अंधार नुसतं आपण म्हणतो की आज तुम्ही गुगलवर टाईप करा गुरु शब्दाचा अर्थ काय, तर अंधारातून गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश, म्हणजे अंधारातून प्रकाशांकडे नेणारा तो गुरु. अरे मग अंधार कुठला? मनामध्ये विचार असून त्याचं उत्पत्ती न होणं म्हणजे अंधार आहे. मग जेव्हा मनुष्य एखादा संस्कार करतो, संस्कारित करतो, डॉक्टरांसारखी व्यक्ती त्या देहाला तयार करते, ते खरं त्या अंधारातनं उजेडामध्ये नेण्यासारखं होतं. आणि तरीही ते कधी म्हणायचं नाही की मी कधी गुरु आहे. कारण असं आहे, मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही गुरु का नाही? ते म्हटले ज्या क्षणी मनुष्याला गुरुतत्व लाभतं त्यावेळी त्याचं जीवन संपतं. म्हटलं कसं काय? कारण म्हणले पुढं काही पदच नाही. तू जर गुरु झालास, मुख्याध्यापक झालास, तर मुख्याध्यापकानंतर वरचं पद कुठलं? नाहीच. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, रिटायर व्हायचं आहे, राजीनामा द्यायचा आहे, नंतर सोडायचं आहे पद ते. पण जर तुम्ही कायमच जर शिक्षक होऊन राहिलात, कायम जर विद्यार्थी होऊन राहिलात, तर तुम्ही शिकूच शकता ना. उद्या जर शाळेमधले मुख्याध्यापक येऊन जर विद्यार्थ्याला लागले 10x10 किती, तर तो विद्यार्थी म्हणेल अरे हे आपले मुख्याध्यापक आहेत का कोण आहेत? पण तेच जर मुख्याध्यापकांनी वर्गात येऊन सांगितलं की 10x10 म्हणजे 10 100 होतात, तर तो विद्यार्थी कदाचित म्हणेल काय सांगतायत सर, आता आम्हाला एवढं माहीत नाही का? पण असं म्हणणार नाही की सर हे चुकीचं सांगतायत. विचार घ्या, ज्ञान कशाचं आहे हे त्याच्यामध्ये विचार घ्या. अजून एक उदाहरण सांगतो मी, अतिशय सोपं सुंदर उदाहरण आहे. कारण कसं आहे की हा गुरुपौर्णिमेविरुद्ध दुसऱ्या विषयांवरती बोलणं मला ते शक्य नाही होणार. जो क्षण मी डॉक्टरांबरोबर व्यतीत केलेले आहेत त्यातनं मला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक वाक्यात, आणि मी मुद्दामून उच्चार करतो आहे की प्रत्येक वाक्यामध्ये मला त्यांनी ज्ञान प्रदान केलेलं आहे. की असं कुठलं वाक्यच नाही की त्याच्यात ज्ञान प्रदान त्यांनी केलेलं नाही, असं नाहीच. एकदा दुपारी झालं गंमत अशी की मी जेव्हा डॉक्टरांकडे जायचो, तो 9:30 वाजता डॉक्टरांचा दवाखाना उघडायचा आणि तेव्हा मला मूळव्याधीचा प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे औषध घेतल्यानंतर थोडं ते एक अर्धा पाऊण तास माझ्याशी बोलायचं आहे कुठल्या तरी विषयावरती. पण काय व्हायचं, समोरच माझं व्यवसाय असल्यामुळे म्हटलं आपण पटकन पहिला नंबर लावावा, म्हणजे माझा लागेल. नंतर जर आतमध्ये कोणी दुसरं गेलं तर मात्र मला नंतर अडकून बसायला लागेल. अशा विचारांनी मी काय करायचो, त्यांचा दवाखाना पहिल्या मजल्यावर होता म्हणून मी जिन्यात जाऊन थांबायचो. आणि ते आले
की बाहेरचा दरवाजा उघडायचा. त्यांचा तो दरवाजा उघडायचा आवाज मला माहिती होता. तो दरवाजा उघडला की मग आतलं जे कुलूप उघडायचं ते काय 3-4 लिव्हरचं होतं, तसा खाट आवाज येतो. तो उघडून ते दरवाजा उघडून स्टॉपर लावायचं आहे. तिथपर्यंत मला कळायचं की डॉक्टरांनी दरवाजा उघडला, आता कुलूप उघडलं, आता स्टॉपर लावला, आता ते त्यांचे चपला काढून चप्पल स्टँडवर ठेवतील, आत जातील. मग मी 2 पायऱ्या चढून थोडंसं वर यायचो आणि मग 2 पायऱ्या वर आलं की यायचं की त्यांची जी केबिन होती ती केबिनचं दार स्लायडिंगचं होतं. मग ते सरकवायचे, त्याचा आवाज यायचा. मग मला कळायचं की डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि तो परत आवाज आला की समजायचं की डॉक्टर आत गेले. की पटकन मी यायचो, चप्पल काढून ठेवायचो आणि गपचूप येऊन दरवाजाच्या समोर बसायचो. बघा डॅम्बेजगिरी मी कसा करायचो ते. आज हे सांगायला कारण असं आहे की रित्त कसं व्हायचं आणि आपण कितीही लपवाचा प्रयत्न केला तरी शेवटी गुरु तो गुरुच असतो. आणि गंमत अशी झाली की एकदा झालं, 2दा झालं, डॉक्टरांनाही कळायचं नाही की हा मी ते कधी बोलले नाहीत मला. आणि मग तिसऱ्यांदा एकदा असंच झालं, तेव्हा मात्र मला म्हणाले की थोडं बसा, सगळे पेशंट होऊ देत, मग आपण बोलू. म्हटलं ठीक आहे. आणि काय होतं तेव्हा सुरुवातीला मी औषध घ्यायला जायचो, त्यामुळे बसायचे पेशन्स कमी, आपण काय ज्ञानाची कुठलीच सुरुवात नव्हती, त्यामुळे अस्वस्थता. कारण 9:30ला बसल्यानंतर आता किती वाजतील हे सांगता यायचं नाही, कारण सगळे पेशंट झाल्याशिवाय डॉक्टर घरी जायचं नाही. पण म्हटलं ठीक आहे, आता बसायला सांगितलं बसू. आणि 1:45 का 2 वाजले होते, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण 1:45 का 2 वाजले होते. आणि तेव्हा नंतर सगळ्यात शेवटी मला म्हणाले या. त्यांना म्हटलं, त्यांना नमस्कार केला आत गेल्यावर. मला म्हणाले प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटलं की मला कळत नाही, तुम्ही जिन्यातून लपत होता. आणि एक क्षणभर मलाही जरा थोडंसं दचकल्यासारखंच झालं ना, की म्हणजे 3 वेळा माहिती आहे, 3 वेळा त्यांनी मला औषध दिली, पण 4थ्या वेळी मला बसवून ठेवलं. मला म्हणाले मला माहिती होतं, पण मला अशी आशा होती तुमच्याकडनं की तुम्ही आज ना उद्या तुमच्या लक्षात येईल. की मी जेव्हा येतो आणि त्या खिडकीतनं त्या पाराकडे पाहतो तेव्हा खालनं वरती येणारी माणसं मला दिसतात. कारण इथं येणारी माणसं बरीच जणं पाय दुखतात म्हणून समोरच्या पारावरती बसतात. त्यामुळं कोण येणार आहे कोण येणार ते तर मला लक्षात येतंच, पण तिथं कधी तुम्ही दिसला नाहीत खाली उभे राहिलेले. आणि कसं असतं की तेव्हा मी एक प्रकारचा सेंट लावून जायचो, सवय होती सेंट मारायची. आता ही अक्कल नाही की आपण जिन्यामध्ये उभं जरी राहिलो तरी वासाने वास सगळीकडं पसरणार आहे, तो त्यांना बरोबर यायचा. आणि मग मला म्हणाले की अस्वस्थता जर मनुष्यामध्ये असली तर मनुष्य काहीही करू शकत नाही. जसा जसा मनुष्याचा विचार होत राहतो तसं मनुष्याचं गुदद्वार हे असं ह्याप्रमाणे आकुंचन प्रसरण पावत जातं आणि शरीरामध्ये विचारांमध्ये झालेली सगळी उष्णता त्या गुदद्वाराच्या मुखाशी येऊन थांबते. हे ज्ञान आहे. सांगितलं काय? ओरडले का? ज्या पद्धतीने मला सांगायचं आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, पण सांगताना हे ज्ञान प्रदान करून त्याच्यामध्ये दिलं. आणि मग मी म्हटलं की हो बरोबर आहे. म्हटलं तुम्ही दुपारी औषध करता डॉक्टर, मी येऊ का हो? या म्हणाले. आणि मग त्या दिवशी दुपारी 4:30 वाजता मी गेलो आणि डॉक्टर 16मध्ये औषध करायचं. त्यांचा जे दवाखाना होता आतल्या खोलीमध्ये 16मध्ये औषध करायचं. उजव्या हाताला मारुती रायांची अतिशय सुंदर दगडातली मूर्ती आहे.
त्याच्यासमोर बसून ते औषध करायचे. आणि मी गेलो आणि म्हटलं, म्हणजे आलं आहे का? तर मला म्हटले, हो, सुंठ करतोय. तर म्हटले, लिहा शब्द आलं. मी लिहिलं, आलं. आता त्याच्यावर अनुस्वार, ल वर अनुस्वार काढा म्हणाले. मग मी ल वर अनुस्वार काढला. मग आता मला सांगा, म्हणले हे आलं का हे आलं? उच्चार बघा बरं का. हे आलं का हे आलं? तर उच्चार करताना म्हटलं, माझ्या लक्षात येत नाही आहे काही. जी गोष्ट येते, आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती आली, आता माझ्यावरती हे आलंय, हे ही गोष्ट हे माझ्यावरती आलंय, आलं. आणि जसं आलं तसं जाणं पण होतं. पण आलं ज्याच्यावरती अनुस्वार आहे, या ल वर ज्याच्यावरती अनुस्वार आहे, ते म्हणजे, मग त्यांनी काढून दाखवलं, जो अनुस्वार असतो ते म्हणजे शून्य, आणि ते म्हणजे त्या आलयामध्ये असलेलं चैतन्य. आलं उच्चार करताना तो अनुस्वार जो आहे त्याचा उच्चार झाला तर त्या आल्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. विचार बघा, अज्ञानातनं ज्ञान कसं आहे हे लक्षात घ्या. नुसतं आलं म्हटलं तर येणं आलं, पण आलं असं म्हटलं तर आलं, म्हणजे त्याच्यामधले त्या आल्यामधले चैतन्य जे आहे ते त्याच्यामध्ये दिसतं. आणि मग मला त्यांनी तिथंच सांगितलं मला, मग हे शून्य काय आहे? आल्यावरती अनुस्वार आहे, तो भरीव आहे, म्हणजेच ह्याच्यात चैतन्य आहे. मग मनुष्य जीवनामध्ये चिंतन या शब्दामध्ये असलेलं शून्य हे काय आहे? म्हटलं माहीत नाही. म्हटलं आत्ता सांगितलं ना तुम्हाला की मनुष्याचं जीवन हे चिंतन आहे, हा व्यास आहे. व्यास चौकोनी असतो का? गोल असतो. मग मनुष्याचं जीवन हे जे गोल आहे, जे चैतन्य आहे, या आल्याच्या ल वरती आहे, आणि लम हे बीज त्यातनं तयार होतं, अग्नितत्व तयार होतं, आणि त्याचं वायुतत्वाच्या मार्गानं अग्नितत्व तयार होतं. म्हणून जेव्हा हे आलं ज्याच्यावरती अनुस्वार आहे, जेव्हा शरीरात जातं तेव्हा जठरामधलं आणि आपल्या शरीरातली आतडी साफ करत जातं. हा आल्याचा गुणधर्म त्यांनी मला त्या दिवशी सांगितला. हे किती महत्त्वाचं आहे हे कोण तुम्हाला सांगणार आहे का? किंवा ह्याचं ज्ञान आपल्याला कुठल्या पुस्तकात मिळणार आहे का? मग मला त्याच्यामध्ये म्हणाले की तुम्हाला हे जे शून्य आहे, हे शून्य हे चैतन्य आहे. मग मला म्हणाले, मग भगवंत म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, ह्याची जर ओळख पाहिजे असेल तर हे शून्य आयुष्यभर लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आल्यावरती म्हटलं, मग हे चैतन्य कसं काय, माझ्या काही लक्षात येत नाही, मला सोपं करून सांगा. मग त्यांनी मला आकडे काढून दाखवले की एकात शून्य येतं, 2 याच्यामध्ये शून्य येतं, 3 याच्यात शून्य येतं, 4 याच्यात शून्य येतं, 5 येतं, 6 येतं, 7 येतं, 8 काही येत नाही. म्हणून म्हटले 8 हा परमेश्वरी अवतार आहे. ज्याच्यात चैतन्य नाही, ते वेगळं आहे, ते तत्व वेगळं आहे, म्हणून तो परमेश्वरी अवतार आहे. हे मनुष्याने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शून्य, म्हणून चिंता मनुष्याला कधी जे असते, ही चिंता आहे म्हणजे मनुष्यामध्ये चैतन्य आहे. पण ज्यावेळी हे चैतन्य नष्ट होईल तेव्हा चिंतामधला हा अनुस्वार जाईल आणि शब्द हा चिता तयार होईल, म्हणजे मनुष्याचं अस्तित्व तिथं संपलं. हे ज्ञान आहे. मला कसं प्राप्त झालं, मला कशा प्रकारे शिकवलं गेलं, मला कशा त्याच्यात सांगितलं गेलं, हे मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं की आपण कोणाच्या अनुषंगाने, कोणाच्या मार्गदर्शनाखाली आपण जीवनामध्ये पुढं जातो हे कळणं खूप गरजेचं असतं. नुसत्या वरवरच्या गोष्टींनी घेऊन माणसाने बोलून जाऊ नये. ज्ञान कुठं प्राप्त होतं ना, हे कळणं आणि समजणं खूप गरजेचं आहे. मी काय म्हणायचो की डॉक्टरांनी एक शब्द उच्चारला तरी तो ज्ञान असायचा. त्याचं कारण असं की ते कुठलीही
एखादी ज्याचं अर्थच नसेल ते निरर्थक बडबड करायचेच नाही. म्हणजे आलं या शब्दावरनं, त्याच्यावरच्या अनुस्वरावरनं त्यांनी भगवंत काय आहे, 8 हा भगवंताचा अवतार आहे म्हणून आपण म्हणतो 8वा. 7वा नाही म्हणत, 8वा म्हणतो. 8वा म्हणजे काय, तर भगवंताचं स्मरण कर, असा त्याचा अर्थ होतो. हे अर्थ तुम्हाला कुठल्या पुस्तकात सापडणार आहे का? मग काय आपल्याला शिकायचं आहे? अज्ञान काय आहे? आता मी अज्ञानी आहे का? मी अहंभावाने सांगत नाही की हा माझा देह होता, हा दगड होता. त्या दगडावरती डॉक्टरांनी शाब्दिक संस्कार केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या संस्कारामध्ये त्यांनी त्यांच्याकडचं ज्ञान पूर्णच्या पूर्ण रीत केलं. कुठंही असं हातात त्यांनी दाबून ठेवलं नाही. जेवढं मी विचारलं तेवढंही रीत केलं, आणि नाही विचारलं ते सुद्धा रीत केलं. म्हणून एक कधी गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्ञान प्राप्त करताना आपण काय ज्ञान प्राप्त करतोय ना, की हे कळून घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि योग्य व्यक्ती का समजावी. आणि इथं हे मुद्दाम ही उदाहरणं मी सांगायची कारण असं की आपल्याला कुठं जायचं आहे आणि नक्की काय प्राप्त करायचं आहे हे याच्यातनं कळतं. गूढ काय आहे, आपल्याला ते गूढ ज्ञान, गुह्य ज्ञान हे प्राप्त करायचं आहे. नुसत्या वरवरच्या गोष्टी त्याच्यामध्ये जाऊ नये, राहू नये. नर्मदेला आत्ता जाण्याचा योग आला, तिथंही तसंच झालं. न भूतो न भविष्यते. तिथं अभिषेक करायला मिळाला. नारदेश्वर जिथं टेंबेस्वामींची जी पिंडी आहे तिथं अभिषेक त्या माऊली म्हणाल्या कराल का. ही सगळी माझी कृपा नाही आहे, ही डॉक्टरांची कृपा आहे. कोणी काही म्हणा, ही त्यांची कृपा आहे. कारण त्यांच्या वरद हस्ताशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाहीत. आणि कायम एक मनामध्ये इच्छा उत्पन्न होणं आणि ती गुरुनी पूर्ण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मी गुरु शब्द परत वापरला कारण बऱ्याच जणांना मी डॉक्टर म्हटल्यानंतर लक्षात येत नाही की डॉक्टर म्हणजे कोण. कारण एवढे डॉक्टर माझ्या काही अध्यात्मातले सुद्धा ओळखीचे आहेत. डॉक्टर सुनील काळे आहेत, डॉक्टर पविवर्तक होते, डॉक्टर भन्साळी आहेत, की ही सुद्धा सर्व गुरुतुल्यच माणसं आहेत. त्यांच्याकडनंही ज्ञान आपल्याला शिकायला बरंच काही मिळालेलं आहे त्याने. पण मी ज्यांना डॉक्टर म्हणतो ते वैद्य अशोक श्रीपाद भट यांच्याच बाबतीत. मध्ये एक त्यांच्यावरतं लिहिलेली एक लेख होता आणि तो इतका फिरला की मला खूप आश्चर्य वाटलं की अगदी परदेशातनं त्याच्यासाठी कॉमेंट्स आल्या आणि काय आल्या. आणि पण एका गोष्टीचं इतकं दुःख झालं की लोकांना हे कळायला तयार नाही आहे की आपण काय प्राप्त करतोय आणि काय प्राप्त करायला पाहिजे हा वैचारिकताच लोकांमध्ये येत नाही ना. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज डॉक्टरांबरोबर घालवलेले क्षण, त्यांनी दिलेलं ज्ञान हे तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. पण तिथं त्या ग्रुपवरती तसं झालं आणि स्वतःची नावं टाकून त्यांनी केलं. बरं नाही, मी कधीही कुठलंही लिखाण केलं किंवा काही केलं तर नाव टाकायचं नाही. कारण डॉक्टरांचं नेहमी सांगणं असायचं आपण नावात अडकायचं नाही आहे, आपल्यात अडकायचं नाही आहे. कारण ही गोष्ट आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये अहम निर्माण करते. आणि मग जी गोष्ट अहम निर्माण करते त्याचा उच्चार होताच कामा नये. कारण त्याच्याखाली टाकलं की हेमंत बापट आणि फोन नंबर टाकला की ती व्यक्ती कॉन्टॅक्ट करणार. मला वाटणार अरे चला बघा, मला संपर्क केला ह्याच्यात. नाही, ज्ञान हे आहेच आहे, अग्नी आहेच आहे. काडेपट्टीमध्ये जसा अग्नी असतो आहेच आहे, घर्षण केलं की तो आपल्याला दिसतो. तसं ज्ञान हे आहेच आहे. फक्त आपल्या सभोवताली असलेलं ज्ञान कोणीतरी आपल्याला ते समजावून सांगणं आणि त्या ज्ञानाची उकल आपल्याला होणं हे खूप गरजेचं आहे. काही नीतिनियम म्हणजे डॉक्टर मला कायम त्याच्यामध्ये आत्ता काल एक जणी माझ्याकडे येऊन गेले. ते म्हणाले की हे तुम्ही लिहा. म्हटलं कसं लिहिणार. कारण लिहायला असा थोडासा जर विषय असेल तर ती गोष्ट वेगळी असते. प्रत्येक शब्दामध्ये जर ज्ञान असेल तर तो शब्द कसा लिहिणं, अशा कित्येक गोष्टी त्यांच्या बाबतीत झालेल्या अजूनही होत आहेत. म्हणजे तेव्हाच नाही, अजूनही होत आहेत. मग किती लिहायचं. कारण फक्त समज जे सांगितलेली आहे
मागं एकदा असंच झालं. काकूंना घरी कदाचित बहुतेक त्यांनी उदबत्ती लावली होती आणि डॉक्टरने मला सांगितलं ते घरी मंडळींना सांगा घरी उदबत्ती लावली त्याचा त्रास होतोय म्हणून. म्हणून मी काकूंना फोन केला की काकू अहो उदबत्ती वगैरे लावली आहेत का? तर ते म्हणले हो उदबत्ती लावली होती पण ती विजली का काहीतरी असं त्यांनी मला कारण म्हणजे हे सांगितलं त्याच्यामध्ये. म्हटलं नाही अहो डॉक्टरांनी सांगितलं की ती लावू नका. ही एकरूपता हवी. मग ह्याचा आपण जर डॉक्टरांनी ही विद्या आपल्याला दिली ही त्याच्यामध्ये त्यांचा आपल्याशी संपर्क अजूनही आहे, क्षणोक्षणी आहे, हे जर आपल्याला माहिती आहे तर त्याचा आपण बाजार करावा का? समाजासाठी त्यांनी जे काही योगदान दिलं मी पाहिलं नाही डॉक्टरांकडं. आजही त्यांची जिथं बेडरूम आहे तिथं सावरकरांचा फोटो आहे. त्यांना नमस्कार करायचे. आपण नुसतंच म्हणतो की अरे हो डॉक्टर सावरकरांना नमस्कार करायचे, मग आपण पण ठेवू आणि आपण पण नमस्कार करू. पण ज्ञान काय घेणार, तत्व काय घेणार? तत्व तुम्ही बाळगणार का? मग आपण त्याच्यामध्ये श्रद्धेमध्ये जावं, अंधश्रद्धेमध्ये जावं नवं हे माणसाला हे कळायला हवं. आज व्यास पौर्णिमा या निमित्त हे थोडंसं बोलणं झालं. कदाचित विषयाला धरून नसेल पण अज्ञानातनं ज्ञानाकडे नेणं कसं असतं? अज्ञान असतं. अज्ञान म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, जी ज्ञात नाही ती अज्ञान. आणि अज्ञात गोष्ट जो आपल्याला ज्ञात करून देतो, त्याचं ज्ञान प्राप्त करून देतो, जसं ज्ञान मिळवून देतो तो म्हणजे गुरु. कारण गुरु या शब्दाचा अर्थ एवढंच आपण धरू की त्याच्यामध्ये जसं दिलेलं आहे की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. म्हणजेच काय? जे तुम्हाला माहीत नाही तुमच्या बाजूला आहे. आपण एखादा मोबाईल आणला तर आपल्याला आल्या माहीत नसतं तो कसा ऑपरेट करायचा. पण मग आपण आपल्यापेक्षा लहान असलेला मुलगा आपल्याला सांगतो बाबा अरे थांब जरा तुला कळत नाही, थांब मी तुला सांगतो. म्हणजे असं झालं तर आपण त्याला म्हणतो का रे तू बॅग खालीस का? तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिले, तू काय मला सांगतोस? तर तसं नाही होत. मग इथं तो मुलगा माझा गुरु होतो. कारण जे ज्ञान त्याला आहे तो मी ज्या गोष्टीच्या बाबतीत अज्ञानी आहे ते अज्ञान तो दूर करतो आणि मला त्याचं ज्ञान करून देतो. म्हणजे तो गुरु. म्हणजे जो फोन होता जो मला वापरता येत नव्हता त्याच्या बाबतीत माझ्या विचारांचा अंधार होता, तो मुलांनी मला नीट समजून सांगितला, त्याचा तो प्रकाशमय झाला. म्हणजे विचार प्रकाशमय झाले आणि मला कळलं की तो फोन कसा वापरायचा. म्हणजे अंधारातनं प्रकाशाकडे देणारा असा प्रत्येक विचार आहे. आणि मग असा प्रत्येक विचार मनुष्याच्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल घडवत असतो. पण कायम एक लक्षात ठेवा, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं नामस्मरण करा, नामाचं स्मरण करा, नाम स्मरा. नाम म्हणजे काय? न अहम मी, ज्याच्यामध्ये मीपणा नाही ते त्याचं स्मरण करा. म्हणजेच काय? फक्त गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की श्रीराम जयराम जयराम जय जय राम हा नामस्मरण करा, तर ते नाही आहे. न अहम मी, त्याचं स्मरण होता कामा नये. ज्याच्यामध्ये मीपणा नाही त्या मीपणाचं स्मरण होता कामा नये. अमुक काही गोष्टी आहे त्याची ती मी केली, उपयोग नाही. ती होतीच, ती भगवंतानी निर्मित केलेली आहे. तुला माहिती आत्ता पडली हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि हे परमेश्वराचं केलेलं प्रत्येक कृत्य प्रत्येक मनुष्याने हे त्यांनीच केलेलं आहे. फक्त आत्ता माझ्यासमोर उघड झालेलं आहे, आलेलं आहे. हे कायम समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे प्रत्येक मनुष्याने समजून घेतलं पाहिजे. आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व. म्हणजे ज्या क्षणी एखाद्या गोष्टी असं धरून चाला की आज अमावास्या आहे आणि आज मला ज्ञान झालं की अमुक अमुक गोष्टी आहे का, ही अशी आहे का, असं असतं का, तर ती पौर्णिमा झाली. कारण ते पूर्णत्व लाभलं. नुसता पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण म्हणून पौर्णिमा याचा अर्थ असा घेऊ नये. याच्यावरती डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की पौर्णिमा म्हटलं माणसाला वाटतं चंद्र पूर्ण झालं म्हणजे ती पौर्णिमा. तर तसं नाही आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे जी एखादी अज्ञान आहे त्याचं ज्ञान तुम्हाला जेव्हा होतं ती तुमच्या दृष्टीने पौर्णिमा. म्हणजेच काय? पूर्णत्व. म्हणजेच काय? पूर्ण व्यास. म्हणजेच काय? पूर्ण वर्तुळ. ते पूर्ण झालं.
कुठल्याही वर्तुळाला एक मध्ये फक्त त्याच्यामध्ये जर जागा सोडली तर त्याला दोन टोकं निर्माण होतात आणि ती विरुद्ध दिशेने एकमेकांच्या समोर उभं राहतात. म्हणून ते जोडणं खूप महत्त्वाचं असतं आणि हा जोड जो देतो तो गुरु. इथंच थांबतो आज. श्रीराम.